नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की बॉम्बे हायकोर्ट क्लर्क यांच्या ज्या काही वॅकन्सी निघाल्या होत्या तर त्यांची आता एग्जाम कधी होणार आहेत, आपले एग्जाम सेंटर काय असणार आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला जर PYQ आणि ज्या सराव प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करायचा आहे ते तुम्हाला कुठून मिळणार आहेत, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। तर विद्यार्थी मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट क्लर्क या पदाची 22 जानेवारी 2025 रोजी जी जाहिरात निघाली होती, तर मागे त्यांनी 37,000 विद्यार्थी हे परीक्षेसाठी पात्र झाले होते। परंतु या विद्यार्थ्यांना 400 रुपयाचं पेमेंट करायचं होतं, ते म्हणजे एक्झाम फी। आणि ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम फी पेड केली आहे, म्हणजेच असे टोटल 27,090 विद्यार्थी आहेत ज्यांनी परीक्षेचे 400 रुपये पेमेंट केलेले आहे आणि ते परीक्षेसाठी पात्र झाले आहेत। आणि त्यांचे जर पेपर बघितले तर ते कधी होणार आहेत, तर बघा या नोटीसमध्ये सांगितलं आहे की स्क्रीनिंग टेस्ट आहे ती 10 ऑगस्ट 2025 रोजी म्हणजेच रविवारी होणार आहे आणि ती दुपारी 1 वाजता ते 2 वाजता म्हणजेच एका तासाच्या कालावधीमध्ये होणार आहे। आणि ते कुठं होणार आहेत तर त्यांनी रिजन वाईज सांगितले आहेत, ते म्हणजे मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, अहमदनगर, जळगाव, अमरावती, यवतमाळ आणि नागपूर या रिजनमध्ये हे पेपर आयोजित केले जाणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पेपरचा टायमिंग हा रिपोर्टिंग टायमिंग हा 11:30 वाजता असणार आहे। त्याचप्रमाणे आपलं सीट नंबर, ॲड्रेस ऑफ एक्झामिनेशन सेंटर हे आपल्याला हॉल तिकीट, ॲडमिट कार्ड आल्यावर समजणार आहे। आणि बरेच विद्यार्थी म्हणतील की सर आता हॉल तिकीट कधी येणार आहे, तर बघा आपलं 10 ऑगस्टला एक्झाम आहे, तर आपलं जवळपास 4 ते 5 ऑगस्टपर्यंत आपलं हॉल तिकीट येण्याची शक्यता आहे। त्यानंतर आता बघा त्यांनी ही 27,090 विद्यार्थ्यांची एक जाहिरात प्रसिद्ध केली होती। ही मागही आपण अपलोड केली होती, परंतु ही सुधारित जाहिरात आहे। याच्यामध्ये 4 कॉलम आहेत, सिरियल नंबर, रजिस्ट्रेशन ID, नेम आणि डिस्ट्रिक्ट ऑफ एक्झामिनेशन, म्हणजेच आपलं कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये एक्झाम सेंटर येणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हा रजिस्टर ID तो आपण फॉर्म भरता वेळेस जो फॉर्म होता त्याच्यावर सुद्धा आहे। याच्यावर सुद्धा तुम्ही आपलं नाव सर्च करू शकता। त्याचप्रमाणे आपल्या नावाने सुद्धा तुम्ही सर्च करून पाहू शकता की आपलं एक्झामिनेशन सेंटर कोठे आलेलं आहे। तर तुम्हाला ही PDF कोठे पाहायला मिळणार आहे, तर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे। या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या, कारण की स्पर्धा परीक्षा उपयुक्त असणारे सर्व मटेरियल तसेच नवीन भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। आणि जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज सुद्धा करू शकता। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे आपण बॉम्बे हायकोर्ट क्लर्क एक्झाम डेट आणि एक्झाम सेंटर हे PDF आपण इथे प्रसिद्ध केले आहे। या PDF मध्ये येऊन तुम्ही आपलं नाव सर्च करून बघा की तुमचं एक्झामिनेशन सेंटर कोठे आलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं एक्झामिनेशन सेंटर कोठे आलेलं आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगणार आहेत। त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर संभाव्य प्रश्नपत्रिकासुद्धा अपलोड केलेल्या आहे। त्याच्यामध्ये आपण सांगितलं आहे की कोणत्या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास कराल तर तुम्हाला आरामात 90 पैकी 85 ते 80 गुण मिळतीलच। त्याचप्रमाणे त्या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम पॅटर्न, सिलेबस आणि अपडेटसुद्धा आपण त्यामध्ये सांगितलं आहे। त्या व्हिडिओची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहे, ती व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या की कोणत्या प्रकारचे प्रश्न बॉम्बे हायकोर्ट क्लर्कच्या एक्झाममध्ये विचारले जातात। आणि त्यानुसार जर तुम्ही अभ्यास कराल तर नक्कीच तुम्हाला 80 ते 90 मार्क मिळवण्यासाठी कोणीच रोखू शकत नाही। त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परत सांगू इच्छितो, हे आपलं इंस्टाग्राम लिंक आहे। यावर जर तुम्हाला काही डाऊट असतील या भरतीबाबत किंवा कोणत्या प्रकारचा अभ्यास करू, तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेजसुद्धा करू शकता। त्याचप्रमाणे हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावर सुद्धा तुम्ही मेसेज करून विचारू शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।